शिफ्टिंगचं काम होतं. म्हटलं बाहेरचं भाकरी, कडक भाकरी बाजरीची आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतं, जसं की मला पण जास्त आवडतो. त्यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो. इथं बघू शकता मिरच्या वगैरे किती पाल्या ठेवल्या. आता उन्हाळ्यामध्ये मिरच्याचा व्यापार खूप आहे. एवढं सगळं सामान नेलं तरी पण इथं थोडं पसारा, तिथं थोडं पसारा. अजून काही घर सोडलं नव्हतं आम्ही. अजून आमचा महिना 17 तारखेपर्यंत भरणार होता. मग तोपर्यंत तरी इतकं पसारा पडला होता. म्हटलं थोडंफार भांडी पण मी इथंच ठेवून घेतलं होतं, कारण की तिकडं सगळी भांडी नेले तर इथंच आमचं गॅस वगैरे आहे. अजून म्हटलं तिथं अजून काही नेलंसुद्धा नाही आहे. म्हटलं इथंच थोडंफार शिफ्टिंगचं अजून राहिलंच होतं. भांडी वगैरे राहिली तर ते सगळी भांडी घासून घेतलो. मग आता इथं एवढं मोठं अंगण आहे ना, तिथं ज्या घरात आम्ही भरलो आहे त्या घरात काय एवढं मोठं अंगण नाही आहे. मग इथलं सगळं अंगणामध्ये भांडी घासलेल्यानंतर सगळं पाणी वगैरे मारून, सगळं झाडू वगैरे मारून घेतलं पहिल्यांदा, कारण की खरकटं असलं की चांगलं वाटत नाही. अन्न हे लास्टला किती केलं तर अन्नाचं आपण किंमत करतोय. म्हटलं आता थोडंफार तर भांडी घासताना खरकटं पडतोच, तसं काय मी सगळे खरकटं दारासमोरच टाकत नाही, उकरुंड्यावर पण टाकतोय. तरी पण थोडंफार नकळत पडलेलाच असतोय, नकळत भात राहिलेला असतोय, थोडंफार पडलेलं असतं. म्हणून सगळं व्यवस्थित मारून घेतलं, पाणी वगैरे मारून ते खरकटा वगैरे झाडून घेतलं. मग लगेच आतमध्ये आले. इथं जरा पसारा पडला होता, तिथं जरा पसारा पडला होता. म्हणून त्याला काही व्यवस्थित केलं नाही मी. तिथल्या तिथं उचलून ठेवलं आणि झाडू मारायला घेतलं. म्हणजे अजून होतं पसारा ढीग भरते. म्हटलं असो, म्हटलं आता आपल्यालाच करायचं आहे, कधी तर करायचं आपल्याला. मग आमच्या पण म्हटले आता काही करू नकोस, अजून 2-3 दिवस आहे, आपलं भाडं भरायचं. ते मालक पण आल्यानंतरच सांगून सोडायला पाहिजे. इतकं थकले होते ना उन्हामध्ये ना. आज खरं सांगते, ऊन इतकं भयंकर पडायला लागले ना, प्रत्येक गोष्टीसाठी पाणी पिऊनच काम करू वाटायले. थकून बसले होते, कंटाळा आल्यासारखं झाला होता सगळं कामावरून. पण काम का बाईच्या जातीला चुकत नाही म्हणतात बघा, तसं काहीचं माझं आहे. हे त्या लेकीला इडली आणि सांबर खात होती. हे बघू शकता किती पसारा. आम्ही बाहेर आलो होतो, म्हटलं काहीतरी न्याण्यासाठी भाजीला. ही जर काहीतरी अवतार असं होता बघा, किती दिवस तरी बाहेरचं खायचं. जसं शिफ्टिंगचं काम चालू आहे तसं डाळ भात आणि नाहीतर काहीचं बाहेरचं हलकं फुलकं आणून खात होते. आज काय हलकं फुलकं नव्हतं, तर बाहेरचं बिर्याणी वगैरे होता, तेच खात होते. पण बाहेरचं पण परवडायला पाहिजे ना. तरी पण अहोने सांगितल्यानंतर बिर्याणी वगैरे घेऊन आले होते. मग मला पण एवढं कंटाळा म्हणजे कणकणी टाईपच झालं होतं माझा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओ चला बाय.